हॅलो फ्रेंड्स, स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना आपण वर्षभर टिकणारे पारंपरिक पद्धतीने आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. तर कोणतंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभर आपण आपलं लोणचं कसं टिकवायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आंबट गोड मस्त असं अगदी आई किंवा आपली आजी बनवायची ना, सेम त्याच मेथडने आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर कैरीचं लोणचं बनवण्यासाठी गावाकडे हा जो आंबा आहे ना तो शेकड्याच्या प्रमाणामध्ये विकला जातो. म्हणजे 100 आंबे, 50 आंबे आणि 25 आंबे अशा क्वांटिटीमध्ये. तर या इथे मी 25 आंबे घेतलेले आहेत आणि लोणच्यासाठी वापरणारा जो आंबा आहे ना तो चवीला आंबट असतो, त्यामध्ये केसर असतं आणि त्याची साल जाड असते. तर या इथे हा जो आंबा आहे त्याला असणारा जो देठाचा भाग आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे. आंब्यामध्ये असणारा जो चिकाचा भाग आहे तो पाण्यामध्ये आपोआप निघून जातो आणि आपला आंबा चवीला थोडासा छान लागतो. तर सर्व आंब्याचे जे देठ आहेत ते मी अशा पद्धतीने काढून घेते. जर तुम्हाला हा आंबा पाण्यामध्ये जास्त काळ टाकायचा नसेल, पटकन तुम्हाला तो कट करायचा असेल, तर कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हा आंबा पाण्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. कारण आंब्याचं असणारं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं मेंटेन होईल आणि आपल्या आंब्याची जी साल आहे ना ती थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी हा आंबा पाण्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. तर ही मेथड अगदी पारंपरिक आहे. आधीपासूनच आंबा अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकला जायचा. तर या इथे मी दिवसभर हा आंबा असाच पाण्यामध्ये टाकलेला आहे. तर जेव्हा आपण आंबा पाण्यामधून बाहेर काढतो ना तेव्हा आपल्याला त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते अजिबात ठेवायचं नाही. तर आपल्या आंब्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं तर आपल्या आंब्याला भुरी येऊ शकते. आपला आंबा वर्षभर टिकणार नाही. कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि फॅन खालीही तुम्ही हे आंबे वाळवून घेतले तरी चालेल. इथून पुढच्या कुठल्याही स्टेपला आपल्याला ओल्या हाताने किंवा पाण्याचा अंश आपल्या या लोणच्यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर स्वच्छ कपड्याने हे जे आंबे आहेत ते मी पुसून घेतलेले आहेत आणि शिवाय फॅन खालीही मी यांना वाळवून घेणार आहे. तर सर्व आंबे मी अशा पद्धतीने पुसून घेते. जर तुमच्या आंब्याच्या सालीला चीक किंवा काही डाग वगैरे पडले असतील तर तुम्ही ते स्वच्छ करून घ्या. तर सर्व आंबे मी अशा पद्धतीने पुसून घेतलेले आहेत. तर हे आंबे कट कसे करायचे हे आपण पाहूयात. तर पूर्वी ना एक मोठ्या आकाराची विळी मिळायची आणि त्या विळीवरती आंबा कोळी सोबतच कट करून मिळायचा. पण आता ती विळी मिळणं मुश्किल आहे, म्हणून मी घरीच आपली जी विळी असते त्या विळीवरती अशा पद्धतीने या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ज्या फोडी आहेत त्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करू शकता. जर तुमच्या आंब्याची साल खूप जास्त जाड असेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या फोडी करू शकता. साल पातळ असेल तर तुम्ही या फोडी मोठ्या जरी केल्या तरी चालेल. आपल्या आवडीनुसार आपण जी साईज कमी जास्त करू शकतो. तर मी मध्यम आकाराच्या या ज्या फोडी आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. जर तुमचा एखादा आंबा पिकलेला असेल तर तो आंबा तुम्ही या फोडींमध्ये ऍड करू नका. फक्त कच्चाच आंबा लोणचं बनवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे. तर सर्व फोडी कट करून घेतल्यानंतर या इथे मी 1 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि सोबतच 2 ते 3 चमचे हळद आपल्याला या फोडींवरती लावून घ्यायचं आहे. तर यामध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे लावू शकता. फक्त आपल्याला याला असंच रात्रभर मिठाने आणि हळदीने चोळून पाणी गळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आंब्यामध्ये असणारा जो आंबटपणा आहे ना तो अशा पद्धतीने बाहेर जातो, म्हणून आपल्याला रात्रभर मीठ आणि हळद लावून या ज्या फोडी आहेत त्या असंच ठेवून द्यायच्या आहेत. तर सर्व बाजूंनी मी मीठ आणि हळद व्यवस्थित असं या फोडींना लावून घेते. जर तुमचा आंबा खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवू शकता. कारण यामध्ये असणारं जे आंबट पाणी आहे ना ते आपोआपच निघून जाईल. तर अशा पद्धतीने जाळीची मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या ज्या सर्व फोडी आहेत त्या ठेवून देते. मीठ आणि हळद लावल्यानंतर आपल्याला या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ना त्या रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. कारण यामध्ये असणारा जो आंबटपणा आहे ना तो आपोआप निघून जातो. तर 3 प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने हे असंच रात्रभर ठेवून दिलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचं लोणचं बनवूयात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडींमधून निघलेलं जे आंबट पाणी आहे ना ते पाणी तुम्ही इथे पाहू शकता. तर या पाण्याचा काहीच उपयोग आपण करणार नाही. हे पाणी फेकून दिलं तरीही चालेल. तर एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व फोडी मी एकत्रित करून घेते आणि आपली लोणचं बनवण्याची जी मेन प्रोसेस आहे ना ती आता या स्टेज पासून चालू होते. तर सर्व फोडी मी एका भांड्यामध्ये कलेक्ट केल्या. एका कढईमध्ये आपल्याला
पाव किलो तेल घ्यायचं आहे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर खूप जास्त तेल ॲड केल्याने आपल्या लोणच्यावरती तेल तरंगू शकतं आणि या तेलामध्ये मी थोडंसं आपलं जे खडं हिंग असतं ना, ते हिंग टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे जे लवंग आहे, ते लवंग छान भाजून काढून घ्यायचे आहेत. आपलं तेल थोडंसं कोमट झालं, की आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर 100 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर मोहरीची जी डाळ असते ती 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि केपरे आंब्याचा लोणचाचा मसाला या इथे मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. भाजून घेतलेले लवंगही मी यामध्ये ॲड करते. तर तेलाचं प्रमाण या इथे मी अत्यंत कमी वापरलेलं आहे, कारण आपण हे जे लोणचं आहे ते वर्षभर स्टोअर करून ठेवतो आणि त्या लोणच्याला उग्र वास येतो. त्यामुळे तेलाचं प्रमाण अत्यंत कमीच या इथे वापरलेलं आहे. तर गॅसची फ्लेम मी एकदम स्लो केलेली आहे आणि आपल्याला हे जे मसाले आहेत ते तेलावरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या या मसाल्यामध्ये असणारा काही जो कच्चेपणा आहे तो दूर होईल. मसाले व्यवस्थित छान भाजले की यांना थंड करून घ्यायचं. आपले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत मी या फोडींवरती पाव किलो साखर घेतलेली आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 200 ग्रॅम या इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे. तर मिठाचं प्रमाण या इथे तंतोतंत इतकंच घ्यायचं आहे. तर खूप जास्त मीठ झालं तर आपलं हे जे लोणचं आहे ते आंबट होईल. मीठ आणि साखर फोडींना अशा पद्धतीने मी व्यवस्थित चोळून घेते. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. जर खूप जास्त तुम्हाला गोड लोणचं हवं असेल तर तरीही तुम्ही साखर यामध्ये थोडीशी जरी वाढवली तरी चालेल. तर साखर आणि मीठ व्यवस्थित असं मी या फोडींना चोळून घेते. तर या स्टेजला या फोडींमध्ये पाणी सुटण्याची शक्यता आहे. तर हे सुटलेलं पाणी फेकून द्यायचं नाही. साखर आणि मीठ व्यवस्थित असं कोट करून झाल्यानंतर आपण जे भाजून घेतलेले मसाले होते ना, ते मसाले यामध्ये मी ॲड करून घेते. तर तुमची मुलं हे लोणचं खाणार असतील ना, तर यामध्ये तिखटाचं प्रमाण खूप जास्त वाढवू नका. जर तुम्ही आपल्या रेग्युलर वापरातलं मसाल्याचं तिखट यामध्ये घातलं, तर आपलं लोणचं 100% खराब होऊ शकतं. फक्त लाल मिरची पावडरच यामध्ये ॲड करायची आहे. कारण आपल्या रेग्युलरचा जो मसाला असतो किंवा घरगुती तिखट असतं ना, त्यामध्ये खडे मसाले असतात आणि त्या खडे मसाल्यांमुळे आपलं लोणचं नक्कीच खराब होऊ शकतं. तर भाजलेले मसाले ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे जे लोणचं आहे ना, ते हातानेच आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर सगळीकडे व्यवस्थित असा उतरेल. तर आपल्या लोणच्याला आलेला जो कलर आहे ना, तो तुम्ही पाहू शकता. आपण यामध्ये कोणतेही केमिकल प्रिझर्व्हेटिव्हज वापरलेले नाहीत. अगदी घरच्या घरी अवेलेबल असणाऱ्या मसाल्यांमध्ये हे छान आंबट गोड असं हे लोणचं बनवलेलं आहे. वर्षानुवर्ष हे लोणचं टिकतं. या लोणच्याला काहीच बुरशी किंवा उग्र घाणेरडा वास वगैरे येत नाही. आणि हे जे लोणचं आहे ना, ते अगदी वर्षभर कुरकुरीत असं राहतं. तर आपल्या लोणच्याचा कलर तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला तुमचं लोणचं वर्षभर छान टिकवायचं असेल ना, तर पाणी आणि मॉइश्चर यापासून आपली जी लोणच्याची भरणी आहे ना, ती दूर ठेवा. म्हणजे आपलं लोणचं छान वर्षभर टिकेल. जर तुमच्या लोणच्यामध्ये खूप जास्त पाणी सुटलं, तर घाबरून जायचं नाही. कारण त्याच पाण्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना, ते वर्षभर टिकतं आणि आपल्या ज्या फोडी आहेत ना, त्या छान कुरकुरीत बनतात. साखर आणि मीठ विरघळल्यानंतर आपल्या ज्या लोणच्याची जी चव आहे ना, ती आपल्याला कळते. जेव्हा आपण सुरुवातीला सर्व मसाले घालतो, त्यावेळी आपल्याला त्याची जी चव आहे ती पटकन समजून येत नाही. जेव्हा साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळेल ना, तेव्हा आपल्याला त्याची जी चव आहे ती छान अशी समजते. तर या इथे आपलं जे लोणचं आहे ना, ते तयार झालेलं आहे. तर इतर व्हिडिओप्रमाणे लोणच्याची भरणी उन्हात वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लोणचं छान भरणीमध्ये भरून एकदा एखाद्या कोरड्या ठिकाणी स्टोअर करा. वर्षभर हे लोणचं सेम अशाच कलरचं, अशाच चवीचं राहतं. तर कोणतेही केमिकल प्रिझर्व्हेटिव्हज आपल्याला यामध्ये वापरायची गरज नाही. अगदी व्हिनेगर सुद्धा आपण यामध्ये वापरलेलं नाही. तर स्वच्छ कोरडी अशी पुसून घेतलेली मी एक भरणी घेतलेली आहे आणि या भरणीमध्ये आपलं जे लोणचं आहे ना, ते मी भरून ठेवते. तर ही भरणी फक्त आपल्याला कोरड्या ठिकाणी ठेवायची आहे आणि वर्षभर हे जे लोणचं आहे ना, ते आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत. आपल्या लोणच्याला कुठेच बुरशी किंवा उग्र वास वगैरे येणार नाही. जर तुम्ही माझ्या पद्धतीने असे लोणचे बनवलात ना, तर प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने छान असे कैरीचे लोणचे बनवाल. इतके छान हे लोणचे बनतात. जर तुमच्याकडे लोणच्याचे जे आंबे आहेत ना, ते अवेलेबल असतील, तर अशा पद्धतीने लोणचे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.